महाराष्ट्राच्या राजकारणात 2.5 वर्षापूर्वी मोठा भूकंप झाला। 1965 रोजी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना, वेळोवेळी भारतीय जनता पक्षाला मोठं करण्यामध्ये हातभार असलेली शिवसेना अखेर फुटली आणि भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे यांच्यासोबत 40 आमदार 13 खासदार गेले। उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप करताना अजितदादांच्या सोबत आपण बसू शकत नाही, अजितदादा अर्थमंत्री आहेत, ते आपल्या आमदारांना निधी देत नाहीत, आपला पक्ष कमजोर होत चाललेला आहे, राष्ट्रवादीसोबत जायला नको होतं, असे अनेक आरोप शिंदे गटाने केले। मात्र भारतीय जनता पक्षाच्या मनात काही वेगळंच होतं। वर्षभरानंतर अजितदादांना सोबत घेतलं आणि ज्या अर्थमंत्री खात्यामुळे त्यांच्यावरती आरोप केले होते ठाकरेंवरती, तेच अर्थ खातं पुन्हा एकदा अजितदादांच्या हातात गेलं। शिंदे गटाची बोलती बंद झाली आणि अशातच राष्ट्रवादी पक्षही फुटला। शरद पवार विरुद्ध अजित पवार, लोकसभेला निवडणुकीला मोठा संघर्ष बघायला मिळाला, त्याचबरोबर ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संघर्ष बघायला मिळाला। मात्र शेवटी पवार घराणं ते पवार घराणंच आहे। अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे बरेच नेते शरद पवार यांच्या मागे असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत बघता आता सरकार स्थिर झालेलं आहे आणि आता हळूहळू शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। तर शरद पवार यांच्याकडचे आमदार या ठिकाणी निधीसाठी आणि सत्तेसाठी मात्र शरद पवार यांच्या मागे लागलेले असतानाच आता शिंदे गटाची मात्र अडचण झालेली आहे। शिंदे गट यांच्यासाठी अजित पवार यांची डोकेदुखीच आहे। अजित पवार सोबत आल्यानेच यांच्याकडे जागा वाटपामधला जो फॉर्म्युला होता तो वाढला, त्याचबरोबर ती मंत्र्यांचा कोटाही कमी झाला। त्यामुळे शिंदेंना एवढं मोठं रिस्क घेऊन पक्ष फोडून शेवटी काय मिळालं हे तर अनुत्तरीच आहे। आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद।